नाट्य मृदुंग सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत मौनांतर. सुरुवात ही हातापासूनच होते, मग हातापासून हळूहळू खांद्यावर, मग खांद्यापासून पाठीवर, मग पाठीपासून कमरेवर. अरे बहिणीसारखी असेल त्याच्यात. अरे बोच्या बहीण कसली, आता फ्लट करेल बघ. तुला माहितीये तू जेव्हा अशी आजूबाजूला असतेस ना तेव्हा असं इन्स्पायर व्हायला होतं. तूच ग तूच. आता लागली तुझी बूच. खरं सांग, जेव्हा मी डोळे बंद करतो ना तेव्हा तुझा चेहरा डोळ्यासमोर येतो. आणि मग जन्म होतो एका सुंदर अशा कलाकृतीचा. ती कलाकृती देखील तुझ्यापेक्षा सुंदर नसते. एक मिनिट, ही सेम कलाकृती मागच्या आठवड्यात तुला माझ्यापेक्षा सुंदर वाटत नव्हती. आणि तुला वाटलं मी अशा डायलॉग्सने इम्प्रेस होईन. मला इम्प्रेस करायसाठी ना सुपरमॅन क्वालिटीज असाव्या लागतात. कला उद्यापासून चड्डी पॅन्टच्या वर घालायची का? अरे सुपरमॅन. ए पण तू चड्डी घालतोस का? चड्डीत राहायचं, कळलं ना? माझ्याशी बोलताना चड्डीत राहायचं. अगं पण मी खरं सांगतोय, तूच माझी खरी इन्स्पिरेशन आहे. तूच माझी- काय काय बोलतो रे? म्हणजे म्हणजे तुझ्यासारख्या अशा टॅलेंटेड ऍक्टरला अशी इन्स्पिरेशनची गरजच काय ना? खरं इन्स्पिरेशन तर माझ्यासारख्या माणसाला हवं. म्हणजे माझ्यासारख्या माणसाला इन्स्पिरेशन मिळालं ना की तो कसा असं स्टेप बाय स्टेप ए मल्लू, काय ती मगाशी काय म्हणाली हे कळलं ना? काय काय म्हणाली? चड्डीत राहायचं. आणि ते इन्स्पिरेशन येण्यासाठी ना अंगात टॅलेंट असावा लागतो. टॅलेंट असा म्हणजे काय रे? सेट कोण करतो? होय, ते कोण नसतं रे, कोण असतं? एक चंगू मंगू इकडे या. घेतला उडता बाण घालून घेतलात का? गाढवांनो, अरे तुमचं डिक्शन क्लिअर नाही ना म्हणून तुम्हाला लीड मिळत नाही. तुझं डिक्शन फार छान आहे का? हो मग. तुला मिळतं का लीड? पण तरी सुद्धा माझं डिक्शन क्लिअर आहे. आहे ना क्लिअर? हो मग. तर आम्हाला पण शिकव ना यार. म्हणजे कसं एखादा लीड कॅरेक्टर मी पण करेन. तू साइड ऑन करायचास. बरं, अगदी सोपा एक्सरसाइज आहे. हा. माझ्या मागून तीनदा म्हणायचं. तू मागून कशाला पुढून बोलतो? हा तेवढंच आपण पण दिसू ना. बर. आई उण रुल रूप ए ओम आई औ छय वरट लं यम गण नम छवय गडदश जब गडदश ख फ छ ठ थ च त त कपय श श स हल. हे का सोपं आहे? तूच तर म्हणाला होतास. हे सोपं आहे, हा. पण आम्ही सोपी कामं करतच नाही. ए इकडे कठीण काम करा, सेट बनवा. या आले उगाच आपण बोलतो बघ केवढा. अरे दादा कुठे गेला यार? काल पण आला होता, अजून पण आला नाहीये. अगं काल तो एका रिलेटिव्ह कडे गेला होता आणि आज एक रेकॉर्डिंग संपवून परत येणार. एक मिनिट, मी काय म्हणते, दादा येईपर्यंत आपण रेडी करून घेऊ. हा. ए बाई, जरा थंड घे ना. तसं पण दादा आल्यावर प्रॅक्टिस करायचीच आहे ना. मग तरी करू त्याला टाइमपास. सॉरी गाईज, सॉरी फॉर डिले, सॉरी. खुर्ची आण, खुर्ची आण.
काय 2 दिवस नव्हतो तर मास्क घातलेला दिसतोय. काय रिहर्सल वगैरे केलीत की नाही? मग असं पसरून का बसलं? प्रॅक्टिस करून करून थकलो दादा म्हणून बसलोय. बालनाट्य? काय रे, काय वय काय तुझं रे? 14. काय ना बाळा, 14 वर्षापेक्षा जास्त मी या रंगभूमीवर काम करतोय. सो मला हे नका सांगू की डिरेक्टर नसताना तुम्ही रिहर्सल वगैरे केली. सो स्क्रिप्ट तुम्हाला दिली होती, सीन सुद्धा बसवून झालेत, आणि तुम्ही म्हणता की तुम्ही रिहर्सल सुद्धा केलेली आहे. फक्त अभि तुला एक पॅच दिला होता पाठ करायला, झालाय का रे? हा दादा झाल्या हा, म्हणून दाखव. म्हणून दाखवायचं का? हा, नाही म्हणजे दादा मी काय म्हणतो, तुला माहिती आहे ना मी स्टँडिंग मध्येच करतो ते, नंतर दाखवतो ना. अरे पण तो महत्वाचा आहे. हाच ओव्हर कॉन्फिडन्स मागच्या कॉम्पिटिशन मध्ये नडला होता. सो म्हणून दाखव, ठीक आहे? हा. घरात होतो नाही, घरात बसलो काहीतरी असं घरात होतो. ए थांब रे बाबा, ए. अरे म्युझिकचा फील तर घे. काय म्युझिक दे ग. हा. या बघ. हा. घरात बसलो होतो तिच्या, अगदी तिच्या समोर वही पूर्ण करत होती स्वतःची, माझीच वेळ घेऊन. मी पाहत होतो तिच्याकडे, अगदी तिच्या अगदी तिच्या नकळतपणे. मला आवडतं तिच्या चेहऱ्यावरचं ते निरागसानं गोजीरवाणं हसू. ती देखील माझ्याबद्दल असा विचार करत असेल का? नाही, अजिबात नाही. ए थांबा. काय रे, तुला स्क्रिप्ट कशी वाटत? दादा काल ना कोणीतरी स्क्रिप्ट इथेच विसरून गेलो, ती मी घरी घेऊन गेलो, आणि मग मला वाचायला आवडतं म्हणून मी ती रात्रभर वाचत होतो. 1दा 2दा 3दा 4 खूप वेळा वाचलं. आणि दादा वाचणं असं वाटायला लागलं की ती माझी स्टोरी आहे. सॉरी, मी मध्येच बोललो, सॉरी. अरे सॉरी काय सॉरी, काय बोललाय हा. एक काम कर, नाटकाचा लीड कर. खरंच? मग हे तुला चालेल ए, मी? बस खाली. आला मोठा लीड करते. सेटवाल्याने ना सेटच करायचा. अभि थांब. मल्हार, या एकांकिकेचा लीड तू करायचास. दादा अरे मग मी काय करू? काय भजत तळू? नाही, भजा नको तोस. मग तुला एक म्युझिक कंपोज करायला दिलं होतं, त्याचं काय झालं? अरे हो केलीये, त्यांना विचार. अरे त्यांना कशाला विचारायला हवं? विश्वास आहे माझा तुझ्यावर. मग काय पाहिजे? हा, मग म्युझिक तूच करायचंय. ओके. हा, मी काय म्हणत होतो? यार दादा काय फालतूगिरी आहे. नाही म्हणजे प्रत्येक वेळेला लीड मीच करतो ना, मग अशा मध्येच का चेंजेस? आणि या दादा जर तुम्हाला लीड देणार नसशील ना, मी नाटकच नाही करत, चाललो मी. अभि थांब. वाटलंच पुन्हा बोलवशील ते. नाही, नाटकात काम करण्यासाठी नाही बोलवलं. मग काय रे, नाटकात लीड रोल करणं म्हणजे नाटक करणं असं वाटतं तुला? मुळात नाटक करण्यापेक्षा ना नाटक जगणं महत्वाचं असतं. आणि नाटक कोण जगतं माहितीये? जो ना रोलच्या लेनचा विचार न करता एका डायलॉग साठी सुद्धा 6 ते 7 तास रिहर्सल हॉल मध्ये थांबून राहतो ना, तो कलाकार नाटक जगतो. दिवस मेहनत करून जे सेट उभा करतात ना, ते सेटवाले दादा नाटक जगतात. मेकअप करत असताना तुमचा चेहरा जो मेकअपने रंगवतात, तुम्हाला कॅरेक्टर मध्ये आणतात, ते मेकअपवाले दादा नाटक जगतात. ताट मानेने जेव्हा तुम्ही स्टेजवर डायलॉग बोलत असता, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर जो प्रकाश टाकतो ना, तो लाईटवाला दादा नाटक जगतो. अरे इतकंच काय, तिसरी घंटा देणारे दादा सुद्धा प्रत्येक वेळी नाटक जगत असतात. आणि जे नाटक जगतात ना, त्यांना ना असा पोकळ ऍटिट्यूड नसतो. त्यांचं ना एकच ध्येय असतं, फक्त आणि फक्त या रंगभूमीची सेवा. आणि ना आपल्या नाटकाचा ना एक रूल आहे, द शो मस्ट गो ऑन. सो तुला जायचंय ना, तर तू जाऊ शकतोस. हा, मी काय म्हणत होतो, पहिला सीन आहे. ओके, लहानपणीचा सीन आहे, सो आपल्याला रिहर्सल जास्त चांगली करावी लागेल, म्हणजे प्रेझेंटेशन चांगलं. दादा म्युझिक करतो. आता खऱ्या अर्थाने नाटक जगशील. सो रिहर्सलला सुरुवात करायची. हा पहिला सीन आहे, सगळं क्लिअर करा. ओके. ओके, पहिला सीन तिच्या घरातला आहे, लहानपणीचा सीन आहे. ओके, सो थोडासा बालिशपणा येऊ दे. उद्या ना आतमध्ये ना हाफ पॅन्ट घालून यायची. हो दादा. हा, माहित नव्हतं ना जो रोल मिळणार आहे ते.
उद्यापासून घालून येतो. ठीक आहे चल. म्युझिक रेडी, लाईट्स रेडी. हा चलो शुरू करते. घे ना डायलॉग. काय लहानपणीचा सीन आहे ना. मग मी लहान आहे. तू ना या सीन मध्ये नाहीयेस. जे लहान बाजारात करतो ना. ती एकुलती आहे. निघायचं. पहिला सीन माझ्याशिवाय अपमान, घोर अपमान. ठीक आहे चल कंटिन्यू कर. ओके हा होता. सुस्वागतम. रंगदेवता नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून नाट्यरंग सादर करीत आहोत एकांकिका गोष्ट त्याच्या डायरीची. कटर. हे ये. थँक्यू. आणि काय ग? तू बाजूला शाळेत का नाही आलीस? तुला माहितीये मी किती बोर झालो होतो ते? मला बरं नव्हतं वाटत. हा? तू डॉक्टरकडे गेली होतीस का? नाही नाही, पहिले तू डॉक्टरकडे जा आणि इंजेक्शन घे. नको इंजेक्शन नको घेऊ. इंजेक्शन नको, दुखतं. नाही रे, माझे पिरियड्स चालू. ते तर शाळेत पण चालू होते. मग तिथे का नाही आलीस? मी त्या पिरियड्स बद्दल नाही बोलत आहे. म्हणजे तू एक्स्ट्रा कोचिंग क्लासेस लावले तेही मला न सांगता. जा कट्टी, मी तुझ्याशी बोलणारच नाही. नाही रे वेड्या, तुला ना कधीच कळत नाही मला काय बोलायचं असतं ते. तुला तरी कुठे कळतं मला जे बोलायचं असतं ते? म्हणजे तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना. अभ्यास करून भूक लागली असेल नाही? नाही. हो. काय खाणार का? हो. बरं नाही काकू नको. बरं घे ना. नाही काकू. अरे तू तरी धर. चला मी बाजारात जाऊन ते अभ्यास करा. घरात बसलो होतो तिच्या, अगदी तिच्या समोरच. वही पूर्ण करत होती स्वतःची, माझीच वही घेऊन. मी पाहत होतो तिच्याकडे, अगदी तिच्या नकळतपणे. मला आवडतं तिच्या चेहऱ्यावरचं ते निरागस अन गोजीरवाणं हसू. ती देखील माझ्याबद्दल असा विचार करत असेल का? नसेल कदाचित, कारण पास सुद्धा नाहीये ती माझ्याकडे. वही पूर्ण झाली सुद्धा. हो. म्हणजे जे सांगायचं होतं ते राहूनच गेलं मनात. मौन का माझं मन सांगना, तू जरा बोल सांगता स्वप्ने पुरी न सांगता राहे मनी. मौन का माझ्या मना. माझं चकून जाते. ऐका गुड. पहिल्या अटेम्प्ट मध्ये खूप चांगलं करताय. कंटिन्यू करा. केमिस्ट्री दोघांची खूप चांगली. ओके कंटिन्यू करा. आईच्या गावात काय केलंयस तू? म्हणजे समोरच्यांची तू बोलतीच बंद करून टाकली. खरंच मला इतकी भीती वाटत होती ना की हा दादा सॉरी. खूप छान केलंस. इम्प्रेसिव्ह. नेक्स्ट सीन साठी ऑल द बेस्ट. इम्प्रेसिव्ह बोली इम्प्रेसिव्ह. चला म्हणजे उद्यापासून चड्डी पॅन्टच्या वर घालायची गरज नाही. पण तुला खरं सांगू, मी ना परत तिच्या प्रेमात पडतो. महाराष्ट्रात हजारो रस्ते, त्याच्यात लाखो खड्डे. मग तरी माणसं प्रेमातच का पडतात? तुझा जन्म का माझा पोपट करण्यासाठी झाला काय ग? हो. हे पण खरं सांग, तिची आणि माझी जोडी सॉलिड वाटते की नाही? एकदम झेब्रा क्रॉसिंग. जायचा गो. टाइमपास करू नका. सेकंड सीन सुरू करा लवकर. हो हो दादा. दादा.
काय रे बालनाट्य काय काय इथे ते जागा मोकळी होती मी बसलो मॉबमध्ये. मॉबने मारेल तुला. कॉलेजचा सीन आहे ना, शाळेतला सीन आहे, काय निघायचा लवकर. ऍक्टिंग प्राइस जाणार वाटतं. स्कोपच देत नाही टॅलेंटला. काय कंटिन्यू करा, चला ओके पटकन. ओके. 1 2 3 गो. होय, कसला विचार करतो? विचार करतोय की एखाद्या मुलीला जर प्रपोज करायचं असेल तर ते कसं आणि कधी करायचं. कसं करायचं म्हणजे असं डायरेक्ट जाऊन बोलायचं. पण हा कधी करायचं म्हणत असशील तर 31 डिसेंबर इज द बेस्ट डे. ते का? का काय का म्हणजे बघ ना, जरी 1 जानेवारीला ती मुलगी तुम्हाला सोडून गेली तरी लोकांना म्हणता येतं ना आम्ही 1 वर्ष रिलेशन मध्ये होतो. ओके ओके. 1 2 3 गो. Give me some sunshine. Give me some rain. Give me another chance. Wanna grow up once again. कॉलेजला अभ्यास करायला तर ती गाणी गायला लागत नाही. गाणी गायला गंगाधर. उठ. काय रे, तुला इंग्लिश मध्ये गाणी बरोबर गाता येतात? हा, एक उत्तर लिहिता येत नाही. चल, कन्स्ट्रक्ट अ सेंटेन्स युजिंग अ वर्ड शुगर. मी काय चहा प्यायलो. पण यात शुगर कुठे आहे? हे So, let's start with our new topic. Today's topic is hyperbola. So, can anybody tell me what is hyperbola? आजचा टॉपिक चांगला होता ना. आपण चांगला होता ना. मग तिकडे hyperbola is defined as काय रे कोणाला प्रपोज करणार होतास? अगं ते मी त्याला सहज विचारलं. ठीक आहे, मला न विचारता केलं असतंस ना, मर्डर होता तुझा. तुला जर विचारणार होतो हा? म्हणजे तुला विचारणार होतो की तू आज एवढी सुंदर कशी दिसतेस. तू विषय नको करतोस. अगं नाही, खरंच खूप सुंदर दिसतेस. आज काय आंघोळ वगैरे केलीस की काय? व्हेरी फनी. बरं तुला विचारतो सिरियस, पण चालेल ना विचारायला? तू परमिशन घेतोयस? अगं नाही, पण तू रागवलीस तर. मी कधी रागवते का तुझ्यावर? बरं ठीक आहे, मी विचारतो. मला तुला विचारायचं होतं की ये मेलेडी इतनी चॉकलेटी क्यों है? तुझ्या आईचं? कोण बोला? इकडे लक्ष द्या. hyperbola. लक्ष दे. हो. शाळा संपून कॉलेजला प्रवेश घेतो. ती अगदी शेजारीच बसली आहे माझ्या. सरांचं लेक्चर अगदी नीट ऐकत मी आजही पाहतोय तिच्याकडे. पुन्हा तिच्या नकळतपण मला आवडतं तिच्या चेहऱ्यावरचं तेच निरागसानं गोजीरवाणं हसू. ती देखील माझ्याबद्दल असाच विचार करत असेल का? नसेल कदाचित, कारण अजूनही सरांचं लेक्चर अगदी नीट ऐकते. रिसेस शिवेल झाली सुद्धा. तो कचरा खाली नको टाकूस, बॅगेत ठेव आणि चल लवकर. अशा प्रकारे माझ्या पहिल्या लव्ह लेटरचा तिने कचरा केला. हातातली चिठ्ठी हातातच राहील. म्हणजे आजही जे सांगायचं होतं ते राहूनच गेलं मला. शब्द हे ओठी जरी धीर का तुझा होईना प्रेम हे वाटे तुला सांगना तू जरा बोलना मौन का माझ्या मना व्हेरी गुड. थर्ड
थांब ना सांग ना तू जरा बोल ना ए तुला सारखं सारखं सांग प्रॉपर्टी ठेवायला आलेलो येतो लक्ष असू द्या कंटिन्यू करा रे आधी निघालास हो तुला एवढा आनंद झालाय तुझा ड्रीम जॉब मिळाल्याचा अगं खूप आनंद झाला का गं? तुला आनंद नाही झाला नाही म्हणजे तसं नाही पण मला तुला काहीतरी सांगायचं होतं अगं मग बोल ना आधी ऍक्च्युली आय हा आय आय ऐकचा गो तुझा तुझ्या पण आईचा गो तुम्हाला न सांगता कसा निघालास अगं ए येडे बॅग बाहेर ठेवायला आलेलो मी फक्त मग तसं सांगायचंच ना मग तसं विचारायचं ना आधी बरं ते सगळं सोड मी काय म्हणते तू एवढ्या लांब चाललायस तर स्वतःची नीट काळजी घे हो. तिकडे ना खूप थंडी असते आणि त्यात तुला सर्दीचा त्रास होतो तर एक्स्ट्रा जॅकेट कॅरी कर हे काय घेतलं हा आणि तिकडे थंडी आहे म्हणून जास्त ड्रिंक्स घेऊ नको नाहीतरी तेवढंच तुला निमित्त बरं. हा आणि मोस्ट इम्पॉर्टंट आता काय माझ्या आधी नेटफ्लिक्स एपिसोड्स पाहिजे नाही तू स्पॉइलर देतोस बरं बाई नाही पण हे तू मिस करशील ना मला ऑब्विसली यू माय बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंड इथेच रडतंय सर हा नाही काय हे पण आपण व्हिडिओ कॉलनी कॉन्टॅक्ट मध्ये राहू ना हो तसंही टेक्नॉलॉजीमुळे जग किती जवळ आलंय जवळ असताना माझं जग माझ्यापासून खूप लांब होतं पाहूया लांब गेल्यावर तरी ते जग जवळ येतं का? म्हणजे म्हणजे लांब जायचंय ना आणि फ्लाईटची वेळ सुद्धा झाली येतो बाय बाय टेक केअर तू पण घराबाहेर उभे होता अगदी एकमेकांच्या समोर मी निघालो तो परदेशी जायला नोकरीसाठी आणि ती उभी होती माझ्या समोर मला निरोप देण्यासाठी मी आजही पाहतो तिच्याकडे पुन्हा तिच्याला पण आज तिच्या हसण्यात कुठला वेगळा अर्थ लपला होता का नसेल कदाचित कारण निरोप देताना सुद्धा हसतच होती फ्लाईटची वेळ झाली सुद्धा म्हणजे आजही जे सांगायचं होतं ते राहूनच गेलं मला काय झालं अजून थांबलायस तू तू काहीतरी विसरतेस काय थांब ना तो क्षण जरा निसटून हातातला अर्थ ना मुझे मला श्वास का तुझा लावला मौन का माझ्या मना हाय बोल ना अरे. कॉल करायला सांगितलं होतास अरे लवकरात लवकर भारतात परत ये का गं काय इमर्जन्सी नाही रे एक आनंदाचीच बातमी आहे आता मग बोल ना नाही असं नको त्यासाठी तुला इथे यावंच लागेल सो लवकरात लवकर परत ये बर अरे यार लाडू कुठे ठेवले यार भूक लागली लाडू कुठे यार भूक लागली पण नाही आला फुलाचं जेवणाच पण अरे बाळा, वरात आली, इथे राहिली. तिथे आतमध्ये आतमध्ये ए, त्या फोटोग्राफरला मागे हा, बसा. सगळं ठेवलंय. लग्न मंडपात उभे होतो आम्ही. अगदी एकमेकांच्या समोर लग्नाच्या त्या लाल जोड्यामध्ये ती खरंच खूप सुंदर दिसत होती तिने हातात धरला होता गुलाबांच्या फुला
फुलांचा तो हार. आणि माझ्या हातात तिच्या लग्नाचा अंतरपाट. मी आजही पाहत होतो तिच्याकडे. पुन्हा तिच्या नकळत आणि साड्यांच्याच. पण आज मला तिच्या चेहऱ्यावरचं असं स्पष्टपणे दिसतच नव्हतं. कदाचित कदाचित माझ्या डोळ्यातील अश्रूंमुळे किंवा ती देखील माझाच विचार करत असेल का. तदैव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते विगृहं स्मरामि सुमुहूर्ता मंगलाष्टका झाल्याच तिची पाठवणी सुद्धा झाली. माझं गजबजलेलं जग एका क्षणात रिकामं झालं. मन तेवढं भरून आलं होतं माझं. कारण जे सांगायचं होतं ते शेवटी राहूनच गेलं मनात. रिक्त है जीवन कसे जाहे तुझ्या विना हरवणी जग सर्व हे मौन का तू पाहणे. कसलं भारी केलंय. काय केलंय एकदम मस्त. स्पीचलेस यार. म्हणजे मी पण इतका चांगला नसता करू शकलो. छान केलंस यार. आज कळलं सेटवाला पण ऍक्टिंग करू शकतो. काय रे किडी. पण दादा मी काय म्हणतो, या नाटकाचा एंड जरा प्रेडिक्टेबल नाही वाटत का. मी कुठे म्हणालो नाटकाचा एंड. म्हणजे प्रेडिक्टेबल असेल तो एंड कसा. पण दादा स्क्रिप्ट एवढीच आहे ना आपली. एंडचा सीन इम्प्रोवाइज करायचा. मी करून दाखवतो. स्टेज क्लिअर करा. अभि म्युझिक प्ले करो. ठीक आहे त्यानुसार. आज बऱ्याच वर्षाने तिच्या त्याच जुन्या घरी मी उभा होतो. अगदी तिच्या हार घातलेल्या फोटो समोर मी आजही पाहत होतो तिच्याकडे. पण आता कळत काय आणि नकळत काय. पण मला ना आजही आवडतं तिच्या चेहऱ्यावरचं तेच निरागस आणि गोजीरवाणीच. म्हटलं आज तरी सांगूनच टाकूया म्हणून तिचा फोटो हातात घेतला. तर मागे एक डायरी सापडली. तिचीच होती. म्हटलं जुन्या आठवणी वाचूया म्हणून मधलंच एक पान उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. तिने लिहिलं होतं, घरात बसले होते माझे अगदी त्याच्या समोर. वही पूर्ण करण्याचा पहाणा फक्त. त्याचीच वही घेऊन पाहत होते त्याच्याकडे अगदी त्याच्या नकळत. मला आवडलं त्याच्या चेहऱ्यावरचं ते निरागस आणि गोजीरवाणं हसू. तोही माझ्याबद्दल असाच विचार करत असेल ना. नसेल कदाचित, कारण एकदाही
निसटलेला सूर होतास तू, का अंतरातील हुरहुर होतास तू. तो निघाला परदेशी जायला नोकरीसाठी आणि मी उभी होते त्याला निरोप देण्यासाठी. त्याचं स्वप्न पूर्ण होणार म्हणून ओठांवर हसू होतं, पण तो दूर जाणार डोळ्यांमध्ये आसू होते. डोळ्यांमधले आसू लपवण्यासाठी मी ओठांवर हसू ठेवलं. हसण्यामागचा अर्थ समजलाच नाही त्याला. मी अपुरीच होते तुझ्या वाचुनी, तरी दूर कामी तुझ्यापासून. लग्न मंडपात उभे होतो, अगदी समोरासमोर. मी हातात धरलेला गुलाबांच्या फुलांचा हार, पण माझी नजर अंतरपाटा पलीकडे त्याचं अस्तित्व शोधत होती आणि तो अंतरपाटाच्या दुसऱ्या टोकाला उभा होता माझी मंगलाष्टका म्हणत. मंगलाष्टका पूर्ण झाली सुद्धा. शेवटी सांभाळायचं होतं ते राहूनच गेलं मला, कदाचित कायमचं. मौन का माझ्या मना सांगना तू जरा बोलना. ऋतल्या काळ जातला घाव झालास तू, जीव घेणा असला जरी श्वास माझा होतास तू. अस्वस्थता खुणावते स्पंदनातुनी, तुझा विरह व्हावा ही कल्पनाच जीव घेणी. विद्या विद्या हो 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 दादा दादा यार किती भारी केलं हे. खुर्ची काय केलंयस दादा, म्हणजे अक्षरशः अंगावर खाटा झाला. हा यार इतकं नॅचरल ऍक्टिंग करतो सुद्धा दादा. दादा, दिस वॉज आउट ऑफ द बॉक्स. हा दादा, पण आपल्या नाटकातल्या कॅरेक्टरचं नाव दिव्या आहे, विद्या नाहीये. अगं ते जाऊ दे, पण दादा ह्या नाटकाचा एंड सुचला कसा? हा म्हणजे पुढं जेवढं झालंय तसं वेगळं कसं असतं. एंड सुचला नाहीये, एंड घडलाय. म्हणजे विद्या माझं पहिला आणि शेवटचं प्रेम. काल तिच्याच घरी गेलो होतो. ती डायरी सुद्धा तिचीच आहे. ती डायरी सापडली. ती डायरी सापडली आणि मी माझ्या गोष्टीचा एंडच बदलला. काल कळलं मला की माझं प्रेम सुद्धा माझ्यावर तितकंच प्रेम करत होतं जितकं मी तिच्यावर प्रेम करत होतो. काल कळलं मला की आम्ही किती जवळ होतो, पण आमच्या दुरावा मात्र कायम राहिला. मौनामुळे तयार झालेला दुरावा, मौनांतर. खरं सांगू, असं मौनांतर ना कुणाच्या आयुष्यात येऊ नये रे. खूप वाईट असतं. प्रेमात मौनाची भाषा समजणं खरंच एवढं कठीण असतं का? जर या मौनामुळे तिच्यात आणि माझ्यात अंतर निर्माण होणार असेल तर हे मौन नको मला. दिव्यता, मला तुला काहीतरी सांगायचं. हे बघ, गेली 2.5 वर्ष मी या ग्रुपमध्ये काम करतो, पण या ग्रुपमध्ये येण्यामागचं कारणच तू होतीस. तुझ्याशी बोलायला, तुला भेटायला इथे येत होतो. ते काही फारसं झालं नाही, पण
इथे येण्यामुळे नाटकाची आवड निर्माण झाली. त्यामुळे पडेल ती कामं करू लागलो. सेट बनवला, झाडू मारला, चहा आणून दिला. इतकंच काय तर अनेकांनी केलेला अभिमानी सहन केला. कारण मला या ग्रुपमध्ये राहायचं होतं, फक्त तुझ्यासाठी. दिव्याता, माझं खरंच खूप प्रेम आहे का तुझ्यावर. आय लव्ह यू. इतकीशी गोष्ट सांगायला कुणी एवढा वेळ लावता का? म्हणजे इडियट. आय लव्ह यू टू. काय ग कधी सांगितलं नाही ते? मला पण चायला अशी तू तर डायरेक्ट बोललास. नशीब बोलला तरी. निशब्द असला तू जरी, हा अबोला नाही इतके खरे. मौनाचीच भाषा असली जरी, व्यक्त त्यातून होतेच सारे. आता लाजायचं नाही, आता लवकर पायाला आणू दे. पण काय बोलते रे? गमत 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 हे ऐका, आता चला. परत पुन्हा नव्याने सुरुवात करूया. चला. हो दादा. मौन का नाचना सांगना जरा बोलना सांगता स्वप्ने पुरी न सांगता राहे माझ्या मना. नमस्कार रसिको. 30व्या वसई तालुका कलाक्रीडा महोत्सवाच्या थेट प्रक्षेपणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. एकांकिका स्पर्धा सुरू आहे आणि आजच्या दिवसातली पहिली एकांकिका नाट्यमृदंग कला मंचची मौनांतरे. लेखक आणि दिग्दर्शक रोहन साठम आपल्यासोबत आहेत. सर सांगा, मौनांतरे तुमच्या नजरेतून. सगळ्यात पहिलं मौनांतर म्हणजे मौनामुळे झालेलं अंतर. पर्सनल एक्सपिरियन्स वगैरे असं काही नाही आहे, पण ही कविता होती बेसिकली, जी बऱ्याच वर्षांपूर्वी लिहिलेली, म्हणजे मी 12वीत असताना लिहिलेली. आणि जेव्हापासून नाटकात आलेलो तेव्हापासून याच्यावर काहीतरी करायचा असा विचार चाललेला. कधी वेळ मिळाली नव्हती, पण आता वेळ क्षण सगळं जुळून आलं आणि जे काय आहे ते तुमच्या पुढ्यात प्रेझेंट झालं. एक थॉट होता याच्या पुढ्यात की जे मनातले आपल्या थॉट्स असतात, भाव असतात, ते सरळ मांडायचे. म्हणजे उगाच ते वरचढ दाखवून वगैरे जे आहे तसं मांडायचं असं मनात होतं. आणि आय गेस ते आज स्टेजवर दिसलं आणि होपफुली सगळ्यांना आवडलं असेल. एवढंच होतं मौनांतरच्या मागे. आणि मला फॉर्च्युनेटली ही सगळी नवीन मुलं मिळाली. नवीन म्हणजे तरुण मुलं मिळाली. निष्कलसारखा एक तडफदार अभिनेता, बालनाट्य. किती स्कोप दिला ते सांग. चांगला स्कोप दिलाय. मुळात कलाक्रीडा महोत्सवामुळे जे सगळे कलाकार आहेत वसईतले, आता अजिंक्य किंवा अक्षय म्हणा, हे दुसऱ्या ग्रुपमधून आलेले आहेत. पण इकडे जेव्हा एखादी एकांकिका करायची असते तेव्हा ग्रुप, माझा ग्रुप, तुझा ग्रुप हा भेदभाव न करता जिकडे काम असेल तिकडे हे कलाकार जातात. आणि हे सगळं जे झालेलं आहे हे कलाक्रीडा महोत्सवाच्या नाट्य विभागाच्या मार्फत झालेलं आहे. याच्यामुळे आमचा एक परिवार तयार झालेला आहे. अजिंक्य, काय सांगशील? आता सांगायला काय उरलंच नाही आहे, दादा सगळंच बोलून मोकळा झाला आहे. पण एक सांगेन की कलाक्रीडामुळे आम्ही जे कलाकार वेगवेगळ्या ग्रुपमध्ये काम करत असतो ते लास्ट मोमेंटला आम्ही एकत्र येतो, एकत्र कामं करतो. बट आता आमची एकांकिका झाली तर बाकीच्या एकांकिकेच्या जे ग्रुप आहेत ते आम्हाला मदतीला येतात. आता त्यांच्या एकांकिकेला आम्ही त्यांना मदतीला जाणार. हा खूप एक चांगला आम्ही एक काय म्हणता ना, एक उपक्रम असा राबवतात आपली वसई कला क्रीडा मंडळ. आणि छान वाटलं काम करून. तुमचा प्रतिसाद एवढा चांगला होता. मेन म्हणजे
चांगला ऑडियन्स असेल तर कलाकारांना परफॉर्म करायलाही तितकाच उत्स्फूर्त असा हे मिळतो, भाग मिळतो. हां, बस, थँक्यू. ऋषिकेश कोळी. ओके ओके, एक छोटीशी काहीतरी तुझं होऊन जाऊ रे. येस, सगळ्यांची रिक्वेस्ट आहे. दुसरं काहीतरी कारण लाईव्ह म्युझिक ऐकायला मिळालं आणि खूप बरं वाटलं. या एकांकिकेसाठी काहीतरी वेगळं करायचं हे मनात होतंच. त्याच्यामुळे ऋषिकेश जेव्हा आला तो घाबरतच आला की माझ्याकडनं होईल का. म्हटलं कर, मला पण माहीत नाही माझ्याकडनं होईल का. म्हटलं तू कर, तुझ्याकडनं पण काही होणार नाही, माझ्याकडनं पण काही होणार नाही, असं म्हणून दोघांकडनं काहीतरी नक्की होईल. तर एक गोड गळ्याचा गायक आपल्याला आज लाभला आहे. ऋषिकेशबद्दल सांगायचं झालं तर मुंबई युनिव्हर्सिटीचा गोल्ड मेडलिस्ट आहे तो वोकलमधला. हिंदी गायला चालेल ना. सीने में सुलगते हैं रुमाल, आँखों में उदासी छाई है, ये आज तेरी दुनिया से हमें तकदीर कहाँ ले आई, सीने में सुलगते हैं रुमाल. खूप खूप धन्यवाद. तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.